हॅलो, नमस्कार सर्वांना। आज आपण आलो टाकळी भान मधील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आणि हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे। यादव काळातील मंदिर आहे आणि याचा इतिहासही खूप मोठा आहे। तर आधी आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मंदिराचा इतिहास बघूया की नेमका इतिहास काय आहे। तर चला तुम्हाला मंदिराचं दर्शन करून देते देवाचं। 1600 वर्षापूर्वीपासूनचे यादवकालीन असलेले हे मंदिर येथील वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठलाच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे आणि 1977 मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे। हे मंदिर हेमाडपंथी रचनेचे असून संपूर्ण दगडी बांधकाम व त्यावर कोरीव नक्षीकाम असे त्याचे रूप आहे। ही मूर्ती 1600 वर्षापूर्वीची असून अशा प्रकारची मूर्ती महाराष्ट्रातील एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते। ही मूर्ती म्हणजे भगवान विठ्ठल आणि विष्णू या दोघांचे एकत्रीकरण आहे आणि हे मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा ते श्रीरामपूर रस्त्यावर असलेले टाकळी भान या गावात आहे। असे सांगितले जाते की यादव काळात भानू नावाचा राजा पांडुरंगाचा भक्त होता। या गावचे तेव्हाचे नाव टाकळी असावे। भानू राजाच्या वास्तव्यानंतर टाकळी भान हे नाव झाले। त्यावेळी येथे विठ्ठलाची चतुर्भुज मूर्ती होती। या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग व ओठावर मिशी होती। इतिहास संशोधकांच्या मते यादव काळाच्या आधीपासून ही मूर्ती येथे आहे। याबाबतची माहिती पंढरपुरात सापडलेल्या एका शिलालेखात आहे। मंदिर परिसरात वेगवेगळ्या देवी देवतांची मूर्ती आहेत आणि पुढे इथे श्री गणेशाची मूर्ती आहे, फार सुंदर। नंतर श्री स्वामी समर्थ, संत सेना महाराज, गंगागिरीजी महाराज, श्री संत सावता महाराज, संत रोहिदास महाराज जी, श्री संत गोरोबा काका, संत नरहरी महाराज, संत जगनाडे महाराज, संत चोखामेळा महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई व पांडुरंग, संत एकनाथ महाराज, अशा बऱ्याच महाराजांच्या व देवांच्या मूर्त्या आपल्याला मंदिर परिसरात पाहायला मिळतात। मंदिराच्या मागच्या बाजूस पण काहीतरी आहे। इकडे राम मंदिर होतं पण ते बंद दिसतं। वाव, नेचर खूप सुंदर आहे इथे मंदिराचं। हो, त्या साईडला मंदिर आहे आय थिंक। आणि हे मंदिर देखील उघडण्यात आलेले आहे। तर चला आपण इथले देखील दर्शन घेऊया। विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलो आणि महादेवाचे देखील अत्यंत सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे। तर चला महादेवाचे दर्शन घेऊयात। आणि येथे असलेले हे महादेवाचे मंदिर देखील अत्यंत सुंदर आहे। मंदिर परिसर देखील खूप सुंदर आहे। चहूबाजूनी झाडी आहेत आणि मूळ मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे असे दिसते। आणि मंदिर पश्चिमेस असून मंदी मंडप, सभा मंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते। मंदिराच्या सभा मंडपात काही मूर्ती आहेत, त्यात भगवान विष्णूंची अतिशय देखणी अशी मूर्ती आहे, पण त्या मूर्तीला कलर केल्यामुळे तिचे मूळ सौंदर्य झाकून गेले आहे असे मला तरी वाटते। आणि तेथे श्री गणेशाची ही अत्यंत सुंदर मूर्ती आहे। तर चला आपण महादेवाचे दर्शन घेऊयात। देवाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर आल्यानंतर परिसरामध्ये साईडलाच आपल्याला एक दुसरे मंदिर दिसते आणि ते देखील खूप प्राचीन मंदिर आहे असे दिसून येते। इकडे आपण खालच्या साईडला चाललोय, तिकडे जुनं मंदिर होतं आय थिंक। आणि मला मिळालेल्या माहितीनुसार हे यादव काळातील मंदिर असून
कारण या मंदिराला कळस नाही आणि हे मंदिर जमिनीखाली बांधण्यात आलेले असून त्याचे कामही आपल्याला अपूर्ण राहिलेले दिसून येते। मंदिराच्या खांबावर अत्यंत सुंदर शिल्प आहे। मला वाटतं की हा वारसा आपण जपून ठेवायला हवा। जुनं महादेवाचं मंदिर आहे इथे आणि याची काय अवस्था झाली तुम्हीच बघा आता। असो, मंदिराशेजारीच एक हौद आपल्याला पाहायला मिळतं। ते अत्यंत पुरातन दगडी अशी हौद आहे आणि उपलब्ध माहितीनुसार हा हौद अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे। आणि मंदिर परिसरात शनी महाराजांचे देखील छोटे मंदिर आहे। किती मोठी मोठी वडाची झाडे, अत्यंत सुंदर वातावरण आहे। आता माझं दर्शन घेऊन झालं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू।